अक्कलकोट शहरातील अक्कलकोट बुधवार पेठेतील श्री मरगम्मा देवीची थंडी यात्रा व पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी मंदिराचे पुजारी सुखदेव पुजारी, जितेश यारोळे, शंकर यारोळे, सुखदेव सावळे, विजयकुमार यारोळे, तुळजाराम यारोळे, राजू सावळे, शंकर यारोळे, गोपीनाथ यारोळे, सुनील यारोळे, जंगप्पा आलमेलकर, सिद्धाराम सावळे, प्रशांत सावळे, यल्लप्पा सावळे, सुरेश सावळे, लक्ष्मण चिंचोली, यल्लप्पा यारोळे, यल्लप्पा सावळे, तिम्मण्णा सावळे, सिद्धप्पा सावळे, शिवाजी हिंगळेसूर, राहुल सावळे, राजू बिजापुरे, स्वामीनाथ चिंचोळी, सुनील यारोळे आदींसह पंच कमिटी व महिला नागरिक सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मरगम्मा देवीची थंडी यात्रा बुधवार पेठेतून पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातून काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। समाज बांधवांच्या वतीनं भाविकांना महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रम राबवण्यात आले। तसेच विजय कामगार चौक, कारंजा चौक, एसटी स्टँड, स्वामी समर्थ रोड, कामगार चौक तसेच बुधवार पेठ येथून रमणा देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। अक्कलकोट बुधवारपेठ गोल वस्ती यांची उत्साहपण यात्रा उत्साहपणा थंडी आम्ही गोल समाज सगळा मिळून आपण ते आपला मरगमाचं मंदिरापासून यल्लामा मंदिर आणि बस स्टँड
आणि विजय चौक, कारंजे चौक आणि सिमी लक्षीपर्यंत आमचं ते पालखी घेऊन आपण मिरवणुकी करून जाऊ शकतो. याच्याबद्दल आपला अक्कलकोट बुधवारपेठ गोल वस्ती यांची उत्साहपणा यात्रा, उत्साहपणा, थंडी आम्ही गोल समाज सगळा मिळून आपण ते आपला मरगामाचं मंदिरापासून यल्लामा मंदिर आणि बस स्टँड आणि विजय चौक, कारंजे चौक आणि सिमी लक्षीपर्यंत आमचं ते पालखी घेऊन आपण मिरवणुकी करून जाऊ शकतो. याच्याबद्दल काय आपला एक वर्षामध्ये थंडी मोठ्या प्रमाणे उत्सव आम्ही करतो. वर्षाला एकदाच आपल्याला थंडीला आणि आपल्याला काय समाजाचे सगळे नागरिक उपासनेला त्यांनी सगळं आपल्या पोरा कामं करते ती आणि 3 दिवस जेवण आम्ही प्रसाद म्हणून करतोय. एवढंच की आपला मोठ्या प्रमाणे थंडी करतो आम्ही. प्रमाण नाही म्हणताना 75-80 वर्ष झालं. आता बघा आपल्या मंदिराचं धरून आता बघा अन्नूर चौक आणि येताळ चौक आणि बस स्टँड आणि विजय चौक, कारंजे चौक आणि आपला सिमी लक्ष्मी वागदिरी रोड तिथपर्यंत मोठ्या उत्साहाने आम्ही मिरवणुकी घेऊन जातोय.